प्रॉस्पेरिटीमध्ये आपण जर निरोगी राहू तरच आपल्या जीवनामध्ये समृद्धीचं खऱ्या अर्थाने महत्व आहे. आणि शरीरामध्ये जर रोग राहिला तर ती प्रॉस्पेरिटी कुठल्याही कामाची नाही आहे. आणि आज आपण जाणून घेऊया की असे कुठले कुठले इमोशन्स आहेत ज्या इमोशन्समुळे हे रोग शरीरामध्ये घर तयार करतात. आणि हे नुसतेच घर तयार करत नाही तर कायमचे तिथे येऊन राहतात. आणि अशा वेळेस आपल्याला सारखे डॉक्टरकडे चक्रा माराव्या लागतात. तर आपल्याला आपले जी थिंकिंग आहे याच्यामध्ये मेजर सुधारणा करण्याची गरज आहे. आणि तिथून आपल्या शरीरामध्ये, मनावर आणि अल्टिमेटली सूक्ष्म देहावर त्याचा खूप चांगला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट येत असतो. आज आपण त्याचं डीप हिलिंग करणार आहोत. म्हणजे शरीरातले जे एक एक ऑर्गन आहेत त्या एकेका ऑर्गनवर आपण जो काही विचार करतो, पैशाला घेऊन, परिस्थितीला घेऊन, आपल्या समस्येला घेऊन, आणि त्या समस्या, ती वेळ, ती आपल्या जीवनात इतक्या साऱ्या समस्या घेऊन येते आणि शेवटी डॉक्टरचा खर्च चालू होतो. त्यामुळे दोन मिनिटं बस. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या मनावर कंट्रोल ठेवून आपले इमोशनल बॅलन्स जर व्यवस्थित ठेवला तरच आपण आपल्या आयुष्यामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत फिट आणि यशस्वी राहू शकतो. हा प्रवास अर्ध्यावर सोडून न जाता आपण आपल्या परिवारासाठी जितके जास्त वर्ष राहता येईल जेवढे आपला परिवार आपल्यामुळे सेफ आणि सुरक्षित राहणार आहे. त्याच्यामुळे आपण जर परिवार, फॅमिली व्यवस्थेमध्ये, आपण जर कुटुंब पद्धतीमध्ये एकत्रित राहत आहोत तरी खूप मोठी जबाबदारी आहे स्वतःला स्वस्थ ठेवणे. कारण कुटुंबातल्या एका व्यक्तीला जरी इजा झाली किंवा बिमारी आली आणि त्याच्यामुळे जर कुटुंब डिस्टर्ब झालं तर ती फार मोठी किंमत चुकवावी लागते. आणि माझा हा प्रामाणिक प्रयत्न आहे की या माध्यमातून तरी आपण आपलं मन, बुद्धी, शरीर हे हेल्दी करूया. आणि हे शरीर, मन, बुद्धी एकदा जर हेल्दी झालं तर त्याचे लाईफ टाईम रिझल्ट्स आणि बोनस आपल्याला भेटू शकतात. तर मी एक एक बॉडीचा पार्ट वाचणार आहे आणि त्या एका बॉडीच्या पार्टवर आपण जे इमोशनल बॅगेजचं जे बर्डन टाकतो, म्हणजे चुकीच्या थॉट प्रोसेसमुळे त्या शरीरामध्ये, त्या अवयवामध्ये ती बिमारी कशी येऊन मुक्काम करते आणि शेवटी आपल्याला ते किती महागात पडते. सर्वात पहिले मी सांगेल की ॲब्डोमिनलचे जेवढे काही प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे पोटाचे जेवढे काही विकार आहेत, ते विकार तयार होतात फिअरमुळे. बरं का? आज सर्वांचे कॅमेरे ऑफ दिसते. मला कॅमेरा ऑन जर केले तर मला तुमच्यासोबत संवाद साधायला बरं होईल. प्लीज स्विच ऑन युअर कॅमेराज. ॲब्डोमिनल जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स, मनामध्ये जर भीती असेल तर 100% पोटाचे विकार तयार होतात. चेहऱ्यावर जर ॲक्ने किंवा पिंपल्स दिसत असेल तर त्याचा अर्थ आहे की सेल्फ डिसलाईक. म्हणजे कधी कधी आपण स्वतःलाच लाईक करत नाही आणि सेल्फ डिसलाईकमुळे आपल्या, म्हणजे त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर हे पिंपल्स किंवा ॲक्ने तयार होतात. बघा, एक इमोशन्समुळे त्या शरीराच्या पार्टवर कसा परिणाम होतो. अल्कोहोलिझम, म्हणजे एखाद्या व्यक्ती सारखा त्याला वाईनच घ्यायचं
त्याचं मन तिकडे चाललं आहे, तर त्याच्या मनामध्ये कुठल्या 2 समस्या माहिती आहे का? पहिली आहे सेल्फ रिजेक्शन, म्हणजे तो स्वतःला ऍक्सेप्टच करत नाही. दुसरं त्याच्या मनात कुठला तरी गिल्ट आहे की हे कार्य मी कमी करू शकून नाही राहिलो, त्यामुळे तो व्यक्ती दारूच्या आहारी जातो. आणि दारूच्या आहारी गेल्यानंतर पुढे काय परिणाम होतात हे आपल्या सर्वांना वेगळं सांगायला नको. जेवढ्याही प्रकारच्या एलर्जीज होतात, कुठल्याही प्रकारची एलर्जीज, त्या होतात ब्लॉकेजेस इन इंटेस्टाईन, स्टमक, अनेबल टू डायजेस्ट इश्यूज. म्हणजे आपल्यासोबत एखादी जर घटना घडली तर ती आपण जर पचवू शकलो नाही, तर त्यामुळे एलर्जीचा त्रास होतो. आणि म्हणून आपण परिस्थितीला जितकं लेट गो करू, परिस्थितीला आपण जितकं लेट गो करायला शिकू, तेवढं आपलं स्वास्थ्य चांगलं राहू शकते. तुम्ही बघा, पंजाबी लोक बघा, पंजाबी जे लोक आहेत ते एकदम बिनधास्त जीवन जगतात. मी पंजाबला ज्यावेळेस गेलो होतो तेव्हा मी पाहिलं, सकाळचा त्यांचा जो नाश्ता आहे तो आलूचे पराठे आणि 1 ग्लास लस्सी. आणि इतकं बिनधास्त जीवन, टेन्शन घ्यायचं काही कामच नाही. त्यांच्या तब्येती पण चांगल्या राहतात. अल्झायमर, विसरण्याची म्हणजे वृद्धत्वाकडे ज्यावेळेस वाटचाल व्यक्ती करतो त्यावेळेस त्याला विसरण्याची सारखी बिमारी होते. ड्यू टू डिनायल टू सी अँड ऍक्सेप्ट द वर्ल्ड ॲज इट इज. म्हणजे जशी परिस्थिती आहे तशा परिस्थितीला ऍक्सेप्ट करायला जर तो तयार नसेल तर अल्झायमरचा त्रास होतो. एन्झायटी सर मोस्ट कॉमन ऑब्झर्व डिसीज. आणि आता असं म्हणतात की 90% पेशंट हे सायकोसोमॅटिकच आहेत. 90%. म्हणजे त्यामध्ये तुम्ही आम्ही पण आलो बरं का. पण जो रेग्युलर मेडिटेशन करणार आहे तो त्याच्यातून बाहेर निघतो. एन्झायटी कशामुळे होत असेल बरं? एन्झायटी अनरिझॉल्व फिअर ऑफ पास्ट एक्सपिरियन्स. म्हणजे आपले भूतकाळातले जे काही अनुभव आहेत ते अनरिझॉल्व्ड, म्हणजे त्याला आपण सॉल्व्ह नाही केले आणि ते कायम आपल्या मनावर बिंबून राहिल्यामुळे एन्झायटीचा त्रास होतो. आणि म्हणून जीवनामध्ये वारंवार रिसेटची बटन दाबायला पाहिजे. आपण जितकी रिसेटची बटन दाबू तितके आपलं ब्रेन मधली जी हार्ड डिस्क आहे ती क्लीन आणि क्लिअर राहील. आणि रिसेटची बटन केव्हा दाबल्या जाते माहित आहे का तुम्हाला? कोण सांगेल मला? मी तुम्हाला रिसेटची बटन दाबायला सांगितले म्हणजे नेमकं काय करायचं? Very suitable. No acabar listaron a ver eso. Accepting correct very situation. आपको अपग्रेड करायचं सर आता मेडिटेशन करायचं. हा, दिस इज द करेक्ट आन्सर. कोणी सांगितलं? राजेंद्रजी सांगितलं का? मेडिटेशन जर तुम्ही केलं तर रिसेटची बटन दाबल्या जाते. हे कायम तुमच्या डोक्यात असू द्या. त्यामुळे नित्य नियमाने तुम्ही ध्यान करा. ध्यान केल्याबरोबर तुमचा रिसेटची बटन दाबल्या जाते आणि तुमच्या मनातलं दुःख, वेदना, फिअर हे हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतं. हे जेवढे मी आता समस्या आणि डिसीजेसची नावं घेते आणि रिलेटेड जे इमोशनल बॅगेज घेऊन आपण फिरतो ते हळूहळू त्याचं रेशो प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते. आता बघा, जे लोक आज या एपिसोडमध्ये पहिल्या दिवसापासून आहेत त्यांचे थोडे थोडे समस्या ते कमी व्हायला सुरुवात झालेल्या आहेत. म्हणजे आता एकदम ते खालच्या लेवलवर आलेले आहेत आणि येणाऱ्या काळात ते संपून जाईल बरं का. त्यानंतर आर्थरायटिस हा एक सगळ्यात अजून डेंजर डिसीज आहे. हा कशामुळे होतो माहिती आहे का? फील अनलव्ड, इनफ्लेक्झिबिलिटी. म्हणजे एखाद्या व्यक्तीवर जर प्रेमच केलं नाही गेलं, त्याला दुर्लक्ष केलं तर त्याला आर्थरायटिस सारखा डिसीज होतो. हे सगळे इमोशनल ब्लॉकेजेस आहेत. अस्थमा कशामुळे होत असेल बरे? पास्ट लाईफ फिअर.
आणि ॲक्नॉलेज इन धिस लाईफ, म्हणजे त्याला कोणी ॲक्नॉलेज जर नाही केलं तर अस्थमासारखा गंभीर बिमारी, म्हणजे त्याच्या मनात ती सारखी गोष्ट बसून राहते की मला कोणी विचारलं नाही, मला कोणी काही सांगितलं नाही, माझा कोणी मान सन्मान नाही केला. ह्या ज्या इमोशन्स आहेत आपण खूप सरफेस लेवलवर त्याचा कधी असा विचार करत नाही, पण एखादी गोष्ट मनात जर बसली आणि ती जर खोल सबकॉन्शियस माइंडमध्ये जर उतरली तर त्याचा सरळ सरळ डॉक्टरकडेच इलाज करावा लागतो आणि शेवटची स्टेप आहे त्याचं ऑपरेशन. आणि डिस इज म्हणजे आपण स्वतःला जितकं इज ठेवू तितकं डिसीज पासून दूर राहू, आणि स्वतःला आपण जितकं कॉम्प्लिकेटेड करत जाऊ तितकं डिसीसेस आपल्या जवळ येत जाईल. ठीक आहे, कमी जास्त प्रमाणात सर्व समस्या सारख्याच आहेत. पाठीचं दुखणं बऱ्याच लोकांना राहते, बॅक, लॅक ऑफ सपोर्ट, मनी इश्यूज, अनरिझॉल्व्ड स्टोर अँगर. त्याला असं वाटतं की मला कोणी सपोर्टच करत नाही, सगळा जीवनाचा ओझा मलाच व्हावा लागत आहे. पैशाच्या समस्या, अनलव्ड म्हणजे कोणीतरी माझ्यावर प्रेम करत नाहीये, म्हणजे पाहिजे तशा प्रमाणात माझ्याकडे लक्ष देत नाही कोणी. आणि खूप राग येतो, पण तो काढला न गेल्यामुळे तो आतमध्ये स्टोअर होत जातो आणि त्याची परिणिती होते पाठीचं दुखणं. बाल्डनेस, आजकाल पाहता की लोकांचे केस खूप लवकर जातात, माझे पण गेलेले आहेत. टेन्शन लेणे का नाही, टेन्शन आपण म्हणतो टेन्शन घ्यायचं नाही, पण तरी टेन्शन येतं माणसाला. तर अल्प काळात डोक्यावरचे केस जाणं म्हणजे टेन्शन. ब्लॅडरचे सर्व आजार, फिअर ऑफ लेटिंग गो, टेकन फॉर ग्रँटेड. ठीक आहे, ब्लड प्रेशर सर्वात कॉमन आजार, घरोघरी आजार आहे हा. एक तर बीपी आहे किंवा शुगर आहे. ब्लॉकेजेस इन फ्रीडम, स्वतंत्रतेवर जर एखाद्याच्या गदा आणली त्याचं बीपी वाढते. मे बी मेल और फिमेल, आयदर ॲट होम किंवा ऑफिसमध्ये, किंवा एखादी घटना ती जर डोक्यात बसली आणि त्याला वारंवार जर हॅमर झालं. मला आठवते एक यंग कपल, एकदम लग्न झालं आणि पहिले तो मुलगा एकदम हसत खेळत राहायचा आणि सारखे लग्न झाल्यापासून भांडणं व्हायचे. इतकं बीपी त्याचं शूट झालं की त्याला बीपीच्या 2 ते 3 गोळ्या द्याव्या लागल्या. तर हे जे आपल्या स्वतंत्रतावरची गदा येते त्यामुळे माणसाचं ब्लड प्रेशर वाढते. ब्लड प्रॉब्लेम मी येतोय ताई, ब्लॅडर इश्यूज वर पण येतो. ब्लड प्रॉब्लेम, लॅक ऑफ जॉय, म्हणजे आपण म्हणतो ना की रक्तामध्ये प्रॉब्लेम झालेत, रक्तस्राव होत आहे. अरे जीवनाचा तुम्ही आनंदच घेऊन नाही राहिलेत ना, त्यामुळे रक्ताची सगळ्या समस्या तयार झाल्या. जा मस्तपैकी पिक्चर पाहायला, जा मस्तपैकी गार्डनला, वर्षातून 2-3दा पिकनिकला जा. इतकं टेन्शन का बरं घेऊन बसलात घरी, आणि का बरं वारंवार डॉक्टरचा खर्च करतोय आपण. चेंज ऑफ वेदर इज इक्वली इम्पॉर्टंट. आणि नाही कुठला तर जवळच्या जवळ रामटेकला जा, रामधामला जा, कुठेतरी अजून भरपूर काही स्थळ आहेत, कुठेतरी फिरून या. लॅक ऑफ जॉय. मी विदेशी लोकांकडे तर 60 नंतर म्हणताय की बस झालं, मस्त गंमत जम्मत करतात, रामनाम सत्य आहे. म्हणजे मी त्या, आणि ते 85 वर्षामध्ये पण छान मस्त मजा करतात. अहो 85 वर्षाचे कपल तिथे यायचे आणि त्या डान्स फ्लोअरवर डान्स करायचे. बोन्स रिलेटेड सगळे व्हिडिओ प्रॉब्लेम जे आहेत ते पास्ट लाईफ मेमरीजमुळे असतात. हार्डाचे सर्व डिसीजेस, तर हे मेडिटेशनमुळे दूर होऊ शकतं. लेफ्ट ब्रेस्टचा काही प्रॉब्लेम झाला तर तो लॅक ऑफ नर्चर, म्हणजे संगोपनमध्ये कमतरता.
राईट ब्रेस्ट, रेजिस्टन्स इन शेअरिंग लव्ह, ओव्हर प्रोटेक्शन. म्हणजे आपण प्रेम अभिव्यक्तच नाही करत आहोत. प्रेम अभिव्यक्त केव्हापर्यंत होते माहिती आहे का? लग्न होतपर्यंत. त्यानंतर असं गुलाबाचं फुल वगैरे देणं हे विषय काळाच्या ओघात, किंवा फक्त ते 14 काय असते व्हॅलेंटाईन डेच्याच दिवशी होतो की काय. पण मी असेही लोक पाहिलेत जे बायकोसाठी रोज गजरा आणतात. वाईफ हजबंडला ग्रीट करते खूप चांगल्या पद्धतीने. आणि हे जॅपनीज लोकांमध्ये ही कल्चर मी खूप चांगलं ऑब्झर्व केलं. खूप सुंदर फॅमिली बॉन्डिंग असते त्या लोकांचं. हे ना हेतू पुरस्सर तयार करायला पाहिजे आपण, जाणून बुजून. एक इंग्लिशमध्ये प्रॉवर्ब आहे, फेक इट टू मेक इट. कभी कभी नाटक करो, प्रेम करने का भी नाटक करे तो भी चलेगा, लेकिन नाटक से अगर तबीयत अच्छी होती है तो वो नाटक करना चाहिए. कॅन्सर, अनरिझॉल्व्ड डीप हर्ट. म्हणजे इतकं ती जखम इतकी खोलवर हृदयात गेली की त्याची परिणिती कॅन्सरमध्ये झाली. छोटी गोष्ट नाहीये. चेस्ट, रिलेशनशिप इश्यूज, फील वर्दीलेस अँड लो सेल्फ इस्टीम. चेस्टचे रिलेटेड कोणत्याही समस्या, संबंधामध्ये ताणतणाव. काही लोकांना नुसतं तणावाखाली राहणं चांगलं वाटतं. त्यांना हसायला लावण्यासाठी पण पैसे मोजावे लागतात. हस रे बाबा थोडा, हसतच नाही. असे चेहरा बनवून राहतात जसं काही खूप ह्या ट्रम्प नंतर यालाच टेन्शन आहे सगळं, किंवा हिलाच टेन्शन आहे. अरे तो ट्रम्प टेन्शन घ्यायला बसलाय ना, आपण कशाला टेन्शन घ्यायचं? क्यों इमेजिंग? आपण मस्त हसणे का, पेट पकड के हसणे. आणि म्हणून दिवसातून 3 जोक्स करायला पाहिजे. घरामध्ये समजा हजबंड एकदम टेन्शनवाला असेल तर मुलांसोबत तुम्ही खेळा. बायको टेन्शनवाली आहे, मुलांसोबत खेळा. पण घरातलं वातावरण खेळीमेळीचं ठेवा. आपल्याला आपली प्रकृती चांगली ठेवायची आहे. बरं, दुसरी गोष्ट, तुम्ही कोणाला बदलूच शकत नाही. तुमच्या पार्टनरला तर मुळातच नाही बदलू. मग अशा वेळेस काय करायचं? आपण आपला कॉर्नर शोधून घ्यायचा आणि आपण आपला कॉर्नर शोधून आपलं मस्त जीवन जगायचं. बऱ्याच लोकांचे हात थंड येतात, थंडेगार हात येतात. तुम्हाला माहित आहे, एखाद्याला हात शेक केल्यानंतर अरे याचा हात एवढा थंड का बरं आहे? लॅक ऑफ सेल्फ ट्रस्ट. स्वतःवर विश्वासच नाहीये, आणि स्वतःवर विश्वास नसल्यामुळे त्याचा हात जो आहे ना, पाम, हा वारंवार थंडगार होऊन जातो. डॉक्टरकडे इलाज नाही याचा. इलाज आपल्या मनामध्ये आहे आणि विचार करण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. आणि चेहरा बदलत जातो एवढा ताण घेतल्यामुळे. चेहऱ्यावर सुरकुत्या वाढत जातात. 20 वर्षाआधी या व्यक्तीचा चेहरा किती सुंदर होता, आणि 20 वर्षाआधी हा असा का बरं दिसायला लागला अगली एकदम. की 20 वर्षाआधी किती सुंदर मुलगी होती आणि आता अशी का दिसत आहे? कारण अननेसेसरी टेन्शन. आपणच बोलवलेले सगळे टेन्शन आहेत. कॉन्स्टिपेशन, बऱ्याच लोकांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो. हँगिंग ऑन टू ओल्ड बिलीफ्स. म्हणजे आपण म्हणतो ना, एखाद्या व्यक्ती फारच ऑर्थोडॉक्स थिंकिंग आहे. काय करायचं अशा ऑर्थोडॉक्स थिंकिंगच्या व्यक्तीचं? तर त्याचं आपण काहीच करू शकत नाही. नित्य नूतन असायला पाहिजे माणसाने. नित्य नूतन. नित्य नूतनचा अर्थ काय? रोज काहीतरी नवीन 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 नवीन. रोज पिठलं भाकर नाही, रोज दाल फ्राय नाही, कधी इडली सांबार, कधी डोसा, कधी पनीरची भाजी, व्हॉटएव्हर. एक तुमच्या पर्सनल लायब्ररीमध्ये 15 ते 20 पुस्तकं असायला पाहिजे, जे वाचल्यानंतर तुमचं मन असं प्रफुल्लित झालं पाहिजे. त्यामुळे कॉन्स्टिपेशनचा जो त्रास आहे तो हँगिंग ऑन टू ओल्ड बिलीफ्स, सगळ्या जुन्या चालीरीती सोडायला पाहिजे.
नाही नाही, आमच्या वेळेत असं होतं, आमच्या वेळेत तसं होतं. अरे पण त्यामुळे तुमचं पोट खराब होत आहे ना, वारंवार तेच तेच विचार केल्यामुळे. सोडा की जुने विचार. डिप्रेशन अगेन व्हेरी कॉमनली ऑब्झर्व. फील अनलव्ड, अनवॉन्टेड, अनरिव्हिल्ड अँगर. मॅक्सिमम प्रॉब्लेम ना प्रेमाला घेऊनच आहेत. प्रेम द्या आणि प्रेम घ्या. तुमच्यावर जर कोणी प्रेम करत नसेल याचा अर्थ तुम्ही पण प्रेम द्यायला कमी पडत आहात. ऑनेस्टली स्पीकिंग, तुम्ही प्रेम केलं तर लोक तुमच्यावर प्रेम करेल. म्हणजे घरातलेच. बाहेरचे प्रेम करतील न करतील तो नंतरचा पार्ट आहे, पण आता घरातले लोक एकमेकांवर प्रेम करणं बंद केलं. आणि अशा केसमध्ये काय होते, डिप्रेशन मध्ये चालला जाते तो. डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम. आता हे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम तर वाढत्या वयानुसार सतत चूर्णाचा डबा लोक सोबत ठेवतात. पण याचा मूळ प्रॉब्लेम काय माहित आहे का? सप्रेस्ड अँगर, क्रोध, दबा हुआ गुस्सा. अनेबल टू ऍक्सेप्ट सर्टन थिंग्स. नाही, हे मला असंच पाहिजे, हे मला तसंच पाहिजे, माझी वस्तू इथेच राहिली पाहिजे. याच्यामुळे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स तयार होतात. ह्या इमोशन्स ज्या आहेत ना, ह्या तुमच्या शरीराला डॅमेज करतात. पण याचा आपण कधी विचारच नाही केला. डॉक्टरकडे सांगतो, डॉक्टर मध्ये ही गोळी घ्या. अरे तो डॉक्टर तात्पुरता इलाज करतोय, तुमचा परमनंट इलाज तुमच्या जवळ आहे. इयर, ऐकायला कमी येणे. डिनायल टू हिअर, दुर्लक्ष करणे. जे लोक दुर्लक्ष करतात त्यांचा हळूहळू हळूहळू कानाचा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे कान देऊन ऐका सगळ्यांच्या समस्या. लिस्निंग कॅपॅसिटी वाढवा तुमची, म्हणजे तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत चांगलं ऐकू येईल. दुर्लक्ष करू नका कोणाच्या बोलण्याकडे. डोळे, आईज. हाऊ वी सी द वर्ल्ड, नॉट सीइंग थिंग्स क्लिअरली, नोईंग ऑर अननोईंगली, नॉट वॉन्टिंग टू ओपन आईज, फिअर ऑफ टुडे. पायाचं दुखणं तर सर्वांनाच राहते. रिलेटेड टू सिक्युरिटी अँड सर्व्हायवल. हॅव यू टेकन रॉंग डायरेक्शन इन लाईफ. सुरक्षेला घेऊन बऱ्याचदा ताणतणाव राहतो माणसाला, की माझं पुढे कसं होईल. कोणत्याही पक्षाला, प्राण्याला उद्या मी काय खाणार आहे आज माहित राहते का हो? पण कसा निश्चिंत झोपते तो. पण मनुष्यच हा एक असा व्यक्ती आहे, प्राणी आहे, मनुष्य प्राणी. तो कायम चिंतेमध्येच जगतो. उद्याचं कसं होईल, उद्याचं कसं होईल, कसं काय होईल, चांगलंच होणार आहे. त्या उद्यासाठी आज कशाला खराब करायचं आपला, आणि कशाला त्या रोगाला आमंत्रण द्यायचं. तर पायाच्या समस्या इनसिक्युरिटीमुळे जास्त येतात. इनसिक्युरिटी, असुरक्षित. आपण सारखं असुरक्षित समजतो स्वतःला. फिवर, वारंवार ताप येतो काही लोकांना. कशामुळे? अँगरमुळे. अँगरचे जे व्हायब्रेशन्स आहेत ते जर वारंवार जर शूट झाले तर माणसाची तब्येत आणि त्याला ताप लवकर येतो, त्याला फ्लू लवकर पकडतो. मोस्ट ऑफ द केसेसमध्ये आपण पाहतो बायांचा फायब्रॉइड नावाचा आजार, जो अलीकडे खूप वाढत चाललेला आहे. कशामुळे होतो बरं हा आजार? कन्फ्युजन अबाउट बीइंग लव्ड, होल्डिंग ऑन टू पेन फॉर लॉंग टाइम. कन्फ्यूज आहे की माझ्यावर कोणी प्रेम करत नाही. दुर्लक्षित आहे ती व्यक्ती. आणि ती भावना जर मनात सतत सतत येत गेली तर त्याचा छोटासा फायब्रॉइड बनतो, आणि हळूहळू तो वाढतो, आणि शेवटी त्याला गर्भाशयातून ऑपरेशन करून बाहेर काढावं लागतं. आणि म्हणून असं म्हटलंय, कोणी आपल्यावर प्रेम करो की न करो, लव्ह युअर सेल्फ. लव्ह युअर सेल्फ. स्वतःवर इतकं प्रेम करा की कोणी प्रेम करो की न करो, आपण स्वतःवर खूप चांगलं जीवन जगायचं. आणि याच्यासाठी देवाचं नामस्मरण, मंत्राचा जाप,
हा जर तुम्ही नियमित केला तर ह्या सगळ्या गोष्टी हळूहळू कमी होऊन जातात. गॅसेसचा प्रॉब्लेम बऱ्याच लोकांना आहे. इनडायजेस्टेबल आयडियाज, म्हणजे अशा काही गोष्टी जीवनात करायच्या ज्या पचनी पडत नाही. काही लोकांना डोक्याच्या मागे सारखं दुखत राहते त्यांचं डोकं. कशामुळे? गिल्ट, अनेबल टू फॉरगिव्ह. कोणाला माफच नाही करायचं तर त्याच्यामुळे डोकेदुखीचा समस्या येऊ शकते आणि वाढीव राहू शकते. त्याच्यामुळे फॉरगिव्हनेस हा आपल्या व्यक्तिमत्वाचा अत्यंत अत्यंत महत्त्वाचा गुणधर्म आहे. जर आपल्याला आपली प्रकृती चांगली ठेवायची आहे तर तुमच्यासोबत कोणी कसंही वागलं, तुम्ही चांगलंच वागायला पाहिजे. हिअरिंग प्रॉब्लेम, बऱ्याच लोकांना ऐकण्याचे प्रॉब्लेम असतात. नॉट वॉन्टिंग टू हिअर व्हॉट इज गोइंग ऑन अराउंड यू. तुमच्या आजूबाजूला काय चालू आहे याच्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट नसतो. म्हणजे मगच मी म्हटलं होतं लिसनिंग कॅपॅसिटी वाढवला पाहिजे. हार्ट अटॅक, सडनली हार्ट अटॅक येतो एखाद्या व्यक्तीला. कशामुळे येत असेल? ब्लॉकेजेसमुळे नाही. इथे इमोशनल बॅगेज भाग कोणता आहे? फेवरिंग मनी ऑर स्टेटस, इग्नोरिंग जॉईज ऑफ लाईफ, लॅक ऑफ लव्ह. बघा, प्रेम हे किती मोठं अविभाज्य अंग आहे जीवनात. ज्या व्यक्तीच्या जीवनात प्रेमाचा अभाव आहे किंवा सारखं पैशाच्या मागे तो धावत आहे किंवा त्याला स्टेटसचा खूप मोठं इश्यू आहे की मला स्टेटस, आणि इग्नोरिंग जॉयज ऑफ लाईफ, म्हणजे आपण जीवनातल्या ज्या काही चांगल्या हॅपी मोमेंट्स आहेत ते आपण इग्नोर करू जीवन जगत आहोत. जेव्हा जेव्हा मौका मिळाला तेव्हा तेव्हा जीवनाचा आनंद भरपूर घेता आला पाहिजे. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक दिवसाला, प्रत्येक आठवड्याला, प्रत्येक महिन्याला. आणि या बाबतीत मी पुणेकरांना खूप मार्क्स देईल. पुणेकर आहे या आजच्या कार्यक्रमात आपल्या. अहो, बालगंधर्व, मी जेव्हा पण तिथे गेलो, बालगंधर्व मधले मी एखादं नाटक तर पाहिलंच आहे. पुणेकर या बाबतीत खूपच रसिक प्रेक्षक आहेत. की महिन्यातून, हप्त्यातून, 15 दिवसातून एकदा नाटक पाहतील, संध्याकाळचा छान विडा खातील आणि त्या कोणता रोड आहे तो सर्वात फेमस पुण्यातला, तर तिथे छान फिरतात. आणि आता तर ते सगळे फार मोठे फेमस एरियात झालेले आहेत. कुठला रोड आहे माधवीताई? जंगली महाराज रोड माझा फेवरेट रोड आहे तो. पुण्याला आलो आणि तुम्ही जंगली महाराज रोडवर फिरलो नाही असं कधी झालं नाही. तर अशा प्रकारे जीवनाचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि म्हणून पुणेकर स्वस्थ आहे. काय माधवीताई? पुणेकर स्वस्थ आहे. त्यानंतर हिप्स, म्हणजे जितक्या प्रकारचे डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स आहेत, मेजर कुठला प्रॉब्लेम आहे तो कशामुळे माहिती आहे का? जनरल सपोर्ट फिलिंग ऑफ लॅक ऑफ सपोर्ट, फिअर टू टेक अ स्टेप फर्दर रिलेटेड टू अ बिग इश्यूज. म्हणजे सारखी ही भावना मनामध्ये की मला कोणी सहकार्यासाठी नाही आहे, मला कोणाचा सपोर्ट नाही आहे. आणि यामुळे त्या रिलेटेड सर्व डिसीजेस तयार व्हायला सुरुवात होते. तुम्ही स्वतःला जितकं स्ट्रॉंग, आणि याच्यासाठी आपण हे जे स्तोत्राचं पठण, मंत्राचं पठण हे करण्याचं कारण काय, हे वाचल्यानंतर आपल्या आतमध्ये आत्मविश्वास जागृत होतो. जॉईंटचं पेन, इनफ्लेक्झिबिलिटी, stubbornness regarding to certain situations and your attachment to it. काही लोकांना म्हणजे असं म्हणतात की जुन्या लोकांना आपण बदलवू शकत नाही, त्यांच्यामध्ये हा विशेष प्रॉब्लेम राहायचा, ते फार स्टबन राहायचे आपल्या विचारात. तर त्या लोकांना, मॅक्सिमम लोकांना जॉईंटचा प्रॉब्लेम आहे, मॅक्सिमम लोकांना. 9:30 तर वाजून गेलेत. एपिसोड पूर्ण करू की आज इथे थांबू, उद्या पूर्ण करू? थंब दाखवा मला, किंवा कारण स्पीकर बंद आहे माझा.
ठीक आहे, मला मॅक्सिमम थंब येत आहे, तर मी याला कंटिन्यू करतोय. किडनी रिलेटेड इश्यूज. किडनी व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन. अँगर, होल्डिंग ऑन टू अँगर. मनामध्ये जर तुम्ही गुस्सा पकडून ठेवला तर किडनीच्या समस्या सुरू झाल्या. गुस्सा छोड दो. जेवढा आपण स्ट्रेस फ्री राहू तितका किडनीचा आजार आपल्यापासून कोसो दूर राहील. नीसच्या समस्या. होल्डिंग ऑन टू पास्ट अँगर. क्रोध. बघा, क्रोध आणि प्रेम खूप जास्त समस्या याच्याच दिसत आहे. फील अनसपोर्टेड इनसाइड. सोशल इश्यूज आउटर. आणि म्हणून ज्यांचे मित्र मैत्रिणी किंवा त्यांचं सोशल गेट टुगेदर, मनमिळावू स्वभाव, प्रेमळ स्वभाव, काइंडनेस, सिम्पॅथी, एम्पॅथी, कंपॅशनेट म्हणजे करुणा, हे सगळे जे गुण जर राहिलेत ना, हे रोग जवळ येतच नाही. मग साधू संत जेवढे आपण बघतो ते का बरं दीर्घायुषी का राहतात? कारण ते हळूहळू साधना करून या सर्व विकारांवर त्यांची पकड येऊन जाते. लंग्स आणि हार्ट नॉट शेअरिंग लव्ह. लंग्स रिलेटेड सर्व प्रॉब्लेम. आपण प्रेम देत नाही, आपल्याला प्रेम करत नाही, आपण प्रेम करत नाही. ते मनुष्य राव, प्राणी राव, निसर्ग राव. अहो, झाडावर पण प्रेम करायला पाहिजे. आपण जे प्लांट्स आहेत ना, दीज आर द बेस्ट हिलर्स. मी माझ्या शाळेत जेव्हाही जातो, मी कोणालाच भेटत नाही. मी पहिले सगळ्या प्लांटला जाऊन भेटतो, त्यांना टच करतो, त्यांना हॅलो करतो. आणि मला जाणवते, मी 2-4 दिवस जर गेलो नाही तर ते म्हणतात की कुठे गेले होते तुम्ही, भेटले नाही 2-3 दिवसात. त्या झाडांवर प्रेम करा तुम्ही. नेचर बेस्ट हिलर आहे, लक्षात ठेवा. नेचरच्या जितकं जवळ जाल, तुमच्याजवळ बोलणारा कोणी व्यक्ती नसेल तर एक घरात झाड लावून द्या आणि त्या झाडासोबत बोला. तुमच्या लक्षात येईल की त्याच्यापासून तुम्हाला चांगलं हिलिंग मिळतं. आरिका पाम चांगलं आहे, तुळस चांगली आहे, घरात असू द्या. पॅरालिसिस. का बरं पॅरालिसिस सारखा आजार होतो? हेल्पलेसनेस. एखादा व्यक्ती ज्यावेळेस स्वतःला हेल्पलेसनेस समजतो त्यावेळेस पॅरालिसिसचा अटॅक येतो. म्हणजे हे सगळे इमोशन्स आहेत बरं का. इमोशन्स त्याच्या डोक्यात चालू होते आणि म्हणून त्या गोष्टी त्याच्या शरीरामध्ये ऑकर झाल्या. पिंपल्स. मग आपण ॲक्ने पाहिला, आता पिंपल्स आहेत. एंगर आउटबर्स्ट. गुस्सा जब फूट जाता है तब पिंपल्स आ जाते. सायनस. काही लोकांचं नाक सारखं वाहत राहते. सायनस का बरं वाहत राहते? कन्फ्युजन, इरिटेशन टुवर्ड्स वन पर्सन. एखाद्या व्यक्तीला घेऊन जर तुम्ही खूप इरिटेट झाले तर सायनसचा त्रास होतो. त्याच्यामुळे कोणत्याच व्यक्तीला घेऊन इरिटेट होऊ नका. प्रेम दो और प्रेम लो. आणि कन्फ्यूज जर माणूस राहिला तरी सायनसचा प्रॉब्लेम होतो. स्लीप डिस्क अलीकडचा हा फार मोठा आजार आहे. लॅक ऑफ सपोर्ट. त्याला जर वाटलं की मला कोणाचा सपोर्टच नाही जीवनात, लॅक ऑफ सपोर्टमुळे स्लीप डिस्कचा आजार होतो. म्हणजे इमोशनल ब्लॉकेजेसचं मी चर्चा करतोय फक्त. स्किन मध्ये जर प्रॉब्लेम्स आलेत तर एन्झायटी सारखे एन्झायटी वाढत आहे, त्यामुळे स्किन खराब होण्याची दाट शक्यता आहे. स्नोरिंग. आणि अलीकडे तर स्नोरिंगचं प्रमाण वाढतच चाललंय. अनेबल टू गेट रिड ऑफ ओल्ड आयडियाज. आपण जुनं सोडतच नाहीये. जुन्या गोष्टी आपण एक्सपायर करू शकत नसल्यामुळे स्नोरिंग. आणि स्ट्रेस, तणाव.
throat, unable to speak up for self and swollen anger. म्हणजे गुस्सा तर आलेला आहे पण आपण बोलूच शकत नाही. अशा वेळेस कंठाचे आजार चालू होऊन जातात. म्हणून गुस्सा आला तर गुस्सा काढावा पण लागतो. म्हणजे आपल्या अंगावर जर कोणी निखारे फेकले तर आपल्याला पण ते निखारे फेकता आले पाहिजे आणि ते निखारे दाबून ठेवले तर ते आजारामध्ये कन्वर्ट होते. गुस्सा अच्छा भी है और बुरा भी है. ते तुम्हाला ठरवायचं आहे की या गुस्स्यामुळे माझी शरीरात बिमारी तयार नाही झाली पाहिजे. थायरॉइड कॉमनली ऑब्झर्व. फील ह्युमिलेटेड, लॅक ऑफ फ्रीडम. म्हणजे एखाद्याचा भारी अपमान जर झाला किंवा त्याचा स्वतंत्रता जर गेली तर त्याला थायरॉइडचा आजार होतो. अल्सर, फील अनफुलफिल्ड. त्याला जर असं वाटत असेल की माझ्या जीवनामध्ये काहीच गोष्टी बरोबर होत नाही चालल्या तर त्याला अल्सरचा आजार होतो. व्हॅरिकोज वेन्स, अगेन 21st सेंचुरीचा मोठा आजार. व्हेरिकोज वेन्स. फील ओव्हर बर्डन, खूप जास्त बर्डन. नॉट लाइकिंग द प्रेझेंट सिच्युएशन. म्हणजे आता जीवनात ज्या काही घडामोडी चालू आहे त्या मला जमून नाही राहिल्या आणि याच्यामुळे व्हेरिकोजचा वेन्सचा आजार घर करायला सुरुवात करते. म्हणजे प्रत्येक प्रेझेंट सिच्युएशनला तुम्ही ऍक्सेप्ट करा. प्रेझेंट सिच्युएशनला डिनाय करू नका. ऍक्सेप्ट द प्रेझेंट सिच्युएशन ॲज इट इज. हळूहळू ते बदलेल. अँड फायनली दॅट्स इट. लक्षात आलं इमोशनल बॅगेजेसमुळे किती त्रास होतो. आणि याचं उद्या डिटेल्ड मेडिटेशन घेईल मी. आज तुम्हाला सगळ्या आजारांचे नावं सांगितले आणि उद्या या सगळ्या आजारांवर मी तुम्हाला डिटेल्ड गायडेड मेडिटेशन करून त्या प्रत्येक बॉडी पार्ट मधनं त्या गोष्टी आपण रिलीज करणार आहोत.